स्वागत यासाठी करतो की प्रत्येक विरोध केला आणि एवढा मोठा संख्येने लोक येतात निमंत्रण पत्रिका देऊन सुद्धा तुम्ही येत नाही. आमच्या वेळेला निरोप काय मोठा संख्येत आला त्यानंतर कोणाच्या तुम्ही स्वागत करतो पोलीस दलाच्या स्वागत करतो. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे. मेळाव्याच्या मार्गदर्शन सांगतील त्यांचं नियोजन कौशल्य काय आहे. परंतु मला एवढं सांगायचं आहे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये 2% 3% लोक वागायला तयार असतात. कुठे आलेले आहे परीक्षेमध्ये काय पण 95% समाज हा चांगला आहे आणि म्हणून हा देश अख्खा समाज आणि सोसायटीला पूर्ण बदनाम होतो आणि तो आपल्याला काढायचा हे कारण या काळात आणि जे आपल्याकडे वस्तू आहे जे सिक्युरिटी आहे त्याच्याकडे भविष्य आहे अशा प्रकारे रस्त्यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आजचे हे व्यासपीठ आहे. नमस्कार. पारधी समाज अस्मिता जनजागरण मेळावा याकरिता उपस्थित असलेल्या या अस्मिता मंचावरील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कुटुंब प्रमुख तथा पोलीस अधीक्षक माननीय तेजस्वी सातपुते मॅडम, आमचे पोलीस उप अधीक्षक गृह श्री सूर्यकांतजी पाटील, उप अधीक्षक तालुका उपविभाग श्री अमोल भारती, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री सर्जेराव पाटील साहेब, राखीव पोलीस निरीक्षक काजोळकर साहेब, माझे सहकारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रेवणसिद्ध काळे आणि या कार्यक्रमाचं सुरुवातीपासून आयोजनामध्ये ज्यांनी मोठा वाटा उचलला ते पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्य करणारे व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाचं अहोरात्र मेहनत करून रक्ताचं पाणी करून घाम गाळून आपली कच्ची बच्ची मोठी करणारी ज्या माय माऊली आलेल्या आहेत ते सर्व आणि माझे युवक मित्र आणि बंधू भगिनींनो, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे एक वेगळा उपक्रम म्हणून आपल्या कोल्हापूर परिक्षेत्राचे सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मनोज लोहिया सर आणि आपल्या सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षका श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या संकल्पनेतून आपण आज या ठिकाणी हा पारधी समाज अस्मिता जनजागरण मेळावा आयोजित केलेला आहे. आत्ताच आमचे सहकारी भारती सरांनी सांगितलं, या मेळाव्याचा उद्देश हा आहे की आपल्या समाजात जे घटक आजही मागं सुटलेले आहेत त्यांना सोबत घेऊन यायचं आहे, त्यांना पुढं घेऊन जायचं आहे.
योगायोगाचा दिवस बंजारा समाजाचे महान संत श्री सेवालाल महाराज यांचीही आज जयंती आहे. त्यांच्याही पावन स्मृतीस मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. ज्यांनी अखंड मानवतेचा समानतेचा संदेश आपल्या सर्व मानव जातीला दिला, त्या संत सेवालाल महाराज यांना मी विनम्र अभिवादन करतो. अत्यंत आनंदाचं वाटतंय की या ठिकाणी एका आमच्या छोट्याशा कॉलवर, छोट्याशा सूचनेवर आज या ठिकाणी समाजातील बरेच बांधव, विशेष करून महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या. कारण एक मुलगी शिकते, एक महिला शिकते, एक स्त्री शिकते, तेव्हा अख्खं कुटुंब आहे ते अख्खं कुटुंब सुधारतं. त्यामुळं विशेष कौतुक करावं, या ठिकाणी मोठ्या संख्येनं युवती आणि महिला या मेळाव्यामध्ये सामील झालेले आहेत. आपल्या देशाचं एक दुर्दैव म्हणा की ब्रिटिश सत्ता आपल्याकडे आली. त्या ब्रिटिश सत्तेनं काही संस्कार, काही परंपरा, काही रूढी आणि काही गृहीतकं आपल्या समाजामध्ये कायमस्वरूपी ठेवली. 150 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्यावर राज्य करतेवेळी त्यांनी काही जनजातींना शिक्के मारून ठेवले आणि ते शिक्के पुसायला आपल्याला अजून 70 वर्ष झाली तरी आपण आज तेच काम करत आहोत. सन 1951च्या पूर्वी ज्या सेटलमेंट बनवल्या गेल्या आणि ज्यामध्ये काही जनजातींना, ज्या इंग्रजांना प्रखर विरोध करत होते, ज्या स्वातंत्र्याविरुद्ध आपला आवाज उठवत होत्या, ज्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या, अशा जनजातींना तत्कालीन इंग्रज सरकारनं शिक्के मारून सेटलमेंटमध्ये कैद केलं. 1951 साली पंडित जवाहरलाल नेहरूंचं सरकार आलं. या सेटलमेंटची कुंपणं तोडून आपल्या सर्वांना अधिकार देण्यात आलं. परंतु तरीही लोकशाहीच्या 70 वर्षामध्ये अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण मूळ प्रवाहामध्ये येऊ शकलेलो नाही आहोत आणि त्याच्याकरता आमचा हा प्रयत्न आहे. आम्हाला कल्पना आहे की हा प्रयत्न किंवा अशा एका 4 मेळाव्यांनी काही होणार नाहीये. ही एक अखंड प्रक्रिया आहे. आपल्या सर्वांना हा जगन्नाथाचा रथ आहे, तो थोडा थोडा ओढावा लागणार आहे. हा जो भार आहे तो थोडा थोडा घ्यावा लागणार आहे, तेव्हा आपण यातून पुढे जाऊ शकू. 1951 सेटलमेंटचा कायदा रद्द केल्यानंतर बऱ्यापैकी आरक्षणाचा कायदा आला, बऱ्यापैकी सोयी सवलती, आरक्षण या सर्व गोष्टी आल्या. तरी सुद्धा शिक्का होता, तो शिक्का काही पुसला जात नाहीये. हा शिक्का पुसण्याकरता, हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न करण्याकरता आज आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. यातील आपली आजची जी संकल्पना आहे, जो आपण 24 तारखेला मेळावा आयोजित केलेला आहे, आपल्या समाजातील पारधी समाजातील, पारधी समाज हा लढवय्या समाज आहे. हा समाज पारद आहोत आपण शिकारी आहोत, जंगलचे आपण राजे आहोत, आपण जंगलामध्ये राहणारे आहोत. पारद लावून निसर्गाचा मान राखून, निसर्गाची पूजा करून, कष्ट करून आपलं पोट भरणारी आपली जनजाती आहे. दुर्दैवानं आपल्यावर शिक्का पडलेला आहे. हा शिक्का पुसण्याकरता आपण आलेलो आहोत. या संकल्पनेला आपल्याला मागील काही वर्षामध्ये, काही दशकांमध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये आपल्यावर शिक्का मारला गेला की ही गुन्हेगारी जमात आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडण्याकरता आपण प्रयत्न करीत आहोत. आपल्यावर संस्कार, परंपरा आणि रूढी आजही आपण चुकीच्या पद्धतीनं करत आहोत. खेदानं म्हणावं लागतं की आमच्या 5वीला सुरा पूजला जातो. आमच्या 5वीला सुरा नाही पूजला जात. आमच्या 5वीला आता इथून पुढं पेन आणि पुस्तक पूजलं गेलं पाहिजे. कारण मी सांगितलं, आपण काही आहोत, लढवय्ये आहोत, आपण शिकारी आहोत, आपण निसर्गाची पूजा करणारे आहोत. त्यामुळे इथून पुढं आपल्याला आपल्या 5वीला सुरा नाही पूजायचा. आपल्याला इथून आपल्या 5वीला पेन आणि पुस्तक पूजायचं आहे. तर या उद्देशानंच आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे. साधारणतः 500 युवक आणि युवतींनी यामध्ये नोकरी करता
रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नोंदणी केलेली आहे. आपण पोलीस पाल्य म्हणजे आमची पोलिसांची मुलं यांच्याबरोबरच आपल्या या पारधी समाजातील मुलांकरता संधी उपलब्ध करत आहोत. देश पातळीवर, राज्य पातळीवर आज रोजगाराची फार मोठी समस्या आहे. अशी समस्या असताना सुद्धा साधारणतः 20 प्रतिष्ठित कंपन्यांचे HR मॅनेजर, मानव संसाधनचे प्रबंधक आहेत, त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. जो रोजगार मेळावा आहे तो आपण 24 तारखेला ठेवणार आहोत. 24 तारखेला ठेवायचं असेल तर थोडंसं आधी आपल्याला एक इंटरॅक्शन झाली पाहिजे. म्हणजे त्या रोजगार मेळाव्यामध्ये नेमकं काय होणार आहे, कोण त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहू शकतं, सोबत येताना त्यांनी काय काय गोष्टी सोबत आणाव्यात, या गोष्टीवरती आपल्याला चर्चा करता येईल. म्हणजे त्या दिवशी सगळे वेल प्रिपेअर्ड येतील, आपले सर्व जे कॅन्डिडेट आहेत ते व्यवस्थित येतील. म्हणून आपल्याला हा आजचा कार्यक्रम घेणं आवश्यक वाटलं. आणि मग आजच्या कार्यक्रमाला फक्त स्टुडंट्स बोलवण्यापेक्षा किंवा जे त्या मेळाव्यात येणार आहेत त्यांनाच बोलवण्यापेक्षा त्यांच्या पालकांना पण आपण बोलवूया, त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया असा विचार करायचा ठरलं. तर आता सगळ्यात आधी आपण 24 तारखेला काय होणार आहे त्याच्यावरती बोलूया आणि मग आपले जे इतर विषय आहेत त्या विषयांवरती आपण यायचं. तर 24 तारखेला जे सर्व कॅन्डिडेट्स येणार आहेत त्यांनी आत्तापर्यंतचे शिक्षणाचे सर्व डॉक्युमेंट एका छान फाईलमध्ये व्यवस्थित ठेवून सोबत घेऊन यायचे. आपले जे जे आयडेंटिटी कार्ड असतील, ज्यांच्याकडे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ते तुम्ही सोबत घेऊन या. कारण ती जी कंपनी आहे ती कंपनी तुमचं एज्युकेशन बघणार. एज्युकेशन बघण्यासाठी त्यांना तुम्ही जर फॉर्ममध्ये आधी भरताना लिहिलं असेल की तुमचं BA झालं तर ते तुम्हाला BAचं सर्टिफिकेट मागणार की तुम्ही ते सर्टिफिकेट दाखवा. तुम्ही जर BSc लिहिलेलं असेल तर ते BScचं सर्टिफिकेट मागणार. तुम्ही BAMS MBBS असाल, इंजिनियर असाल तर तुमचं ते शिक्षण मात्र बघणार. त्यामुळे तो इंटरव्ह्यू होणार. जसा इंटरव्ह्यू आपण एखाद्या कंपनीमध्ये जातो आणि ती कंपनी आपला इंटरव्ह्यू घेते, तर इथं आपण उलटं केलं आहे. आपण कंपनीकडे जाण्यापेक्षा 20 कंपनीच आपल्याकडे येणार आहेत आणि तिथं आपण छान असा मोठ्या हॉलसारखा मोठा मांडव घालणार आहोत. त्या मांडवामध्ये आपण 20 छोटे छोटे कंपार्टमेंट्स बनवणार आहोत आणि त्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे प्रतिनिधी बसलेले असतील. आणि मग त्या प्रतिनिधींच्या समोर जसे जशी मुलं येतील ती मुलं आपापली फाईल घेऊन जातील. ते प्रतिनिधी तुमचा छोटासा इंटरव्ह्यू घेतील आणि इंटरव्ह्यू घेऊन तुमचा रिमार्क ते तिथं मेन्शन करून ठेवतील. आणि मग जेव्हा तुमच्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू संपतील तर मग त्यापैकी जवळपास 30% लोकांना त्याच दिवशी ते काय नोकरी देऊ शकतात हे घोषित करतील. म्हणजे त्याच दिवशी समजा आपण असा विचार करू की 100 मुलं आली तर 100रातले 30 लोकांना त्याच दिवशी नोकरीची ऑफर मिळेल. मग तुम्हाला ती ऑफर मिळाल्यानंतर तुम्ही ती स्वीकारायची का नाही ह्याचा निर्णय तुमचा आहे. सो तुम्हाला जर ते योग्य वाटली तर तुम्ही लगेच स्वीकारू शकता. पुढच्या 10-15 दिवसात लगेच तुमचं प्रशिक्षण सुरुवात होऊन तुम्ही जॉईन करू शकता. आता ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत ह्या मुद्दाम आपण पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर ह्या आपल्या जवळजवळच्या भागातल्या घेतलेल्या आहेत. पुढच्या टप्प्यावरती अजून शिक्षण असलेली जी मुलं आहेत त्यांनी जर अशी अपेक्षा व्यक्त केली की मॅडम आमची मुंबईला सुद्धा जाण्याची तयारी आहे, आमची अजून नागपूरला पण जाण्याची तयारी आहे, तर आपण पुढच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्राच्या कंपनी सुद्धा बोलू. आता आपला हा प्रायोगिक तत्वावर आपलं सुरू आहे की आपल्याला बघायचं आहे की नेमकं कसं होत आहे. एका दिवसात खरंच किती मुलांचे इंटरव्ह्यू होतात, मुलं किती दूर जायला तयार आहेत, त्यांचे पालक त्यांना किती दूर जाऊ द्यायला तयार आहेत, हे सर्व जरा थोडंसं आपल्याला जजमेंट येईल आणि मग आपण आणखी 3 महिन्यानंतर परत पुढचा मेळावा ठेवू. आता हे जे 30% लोकांना लगेचच जॉब ऑफर येईल, उरलेल्या 70%चं काय, तर उरलेल्या 70%ची सुद्धा माहिती आपण ऑलरेडी फॉर्ममध्ये भरलेली आहे आणि ऑलरेडी इंटरव्ह्यू घेऊन तुमचा रिमार्क पण ते तिथे ठेवणार आहे.
त्यामुळे भविष्यात जसजशा जागा रिकाम्या होतील ते तुम्हाला फोन करतील आणि ते तुम्हाला विचारतील की आता आमच्याकडे जागा रिकामी झालेली आहे, तुमची येण्याची तयारी आहे का. आणि वेळोवेळी पुढच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या उरलेल्या 70% लोकांनी जर चांगला रिस्पॉन्स दिला, इंटरव्ह्यूला बोलवलं, इंटरव्ह्यूला वेळेत पोहोचले, चांगला इंटरव्ह्यू दिला, तर हे उरलेल्या 70%ना सुद्धा पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला जॉब मिळण्याची शक्यता आहे. तर हे सगळं आपलं 24 तारखेचं स्वरूप झालं, ज्याचं आपलं प्रमुख कारण आहे आत्ता आपण एवढे घाईघाईने का बरं भेटलो. काही दिवसांपूर्वी त्या समोर बसलेले बरेच ताई भाऊ मला येऊन भेटून गेले होते आणि ते मला म्हटले होते, मॅडम 2-3 महिन्याने आपण एक मोठा मेळावा आपल्याला घ्यायचा आहे म्हणून. मग आम्ही 2 महिन्याने घेऊच. आपण 2 महिन्यासाठी का नाही थांबलो, तर हे 24 तारखेच्या कार्यक्रमाची तुम्हाला पार्श्वभूमी सांगण्यासाठी, जेणेकरून व्यवस्थित कटिंग दाढी करून तुम्ही याल है ना. इंटरव्ह्यूला कसं जातो आपण, हां, छान कपडे इस्त्री केलेले, बेल्ट लावून, शूज असतील तर ते, नसतील तर स्वच्छ जे काही आपल्याकडे असेल चप्पल सँडल व्हॉटएव्हर, आपण इंटरव्ह्यूला कसे जातो अगदी तसं छान तयार होऊन, सुंदर फाईल आपल्या हातामध्ये, त्या फाईलमध्ये आपले सर्व डॉक्युमेंट्स, आपलं सर्व रेकॉर्ड. म्हणजे कोणी मागितलं तर अरे मी तर 10वीचं सर्टिफिकेटच नाही आणलं, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून त्याच्याविषयी मी तुम्हाला आधी सांगितलं. आता बाकीचा जो सर्व प्रश्न आहे की मुळात आत्ता ही इतकी मुलं, इतक्या मुली शिकलेल्या मला जे समोर बसत आहेत त्यांच्या पालकांना बोलवण्याचं खरं कारण ते आहे की तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे की तुम्ही मुलांना शिकवलं. आणि हा जो शिकवण्याचा निर्णय आहे तो काही तुम्ही आमच्या सांगण्यावरून घेतलेला नाही. 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी हा निर्णय तुम्ही घेतला. 15 वर्षापूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती. 15 वर्षापेक्षा आज परिस्थिती खूप वेगळी आहे. 15 वर्षापूर्वी तुम्ही निर्णय घेतला, तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला शाळेमध्ये दाखल केलं आणि तुम्ही त्याचं शिक्षणमध्ये खंडित केलं नाही. तुम्ही त्याला 10वी शिकवलं, 12वी शिकवलं. तुमच्यातले अनेक जण ग्रॅज्युएट आहेत. हा खरोखर आनंदाचा आणि अभिमानाची गोष्ट आहे. आजचे बरेच लोक मुलांना शाळेत टाकतायत, आज परिस्थिती थोडी बेटर झालेली आहे. पण 15 वर्षापूर्वी सुद्धा तुम्ही हे केलं. ज्यांनी हे केलं त्या पालकांचं कौतुक करणं आमची जबाबदारी आहे की तुम्ही हे केलं. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी परत एकदा अभिनंदन करते. आत्ता ज्या लाईनवरती अमोल तुमच्याशी बोलले, हिम्मत तुमच्याशी बोलले की मुळात आपण कोण आहे. आपण या भारत मातेचे ओरिजिनल भूमिपुत्र. इथल्या जंगलांमध्ये इथले जे आदिवासी आहेत तेच इथले खरे भूमिपुत्र. भारतावरती गेल्या शेकडो वर्षांमध्ये शेकडो युद्ध झाले, लढाया झाल्या, अनेक लोकांनी अतिक्रमणं केली, इतर देशांमधून आले आणि या देशावरती राज्य केलं. आज तेही आपलेच झालेत. त्यांच्या संस्कृती, त्यांच्या भाषा, त्यांचं खानपान, या सगळ्या गोष्टी आता आपल्या झाल्यात आणि सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृतीची एक सुंदर सरमिसळ झाली आहे आणि भारत नावाचा एक सुंदर देश तयार झाला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक पाऊल जास्त पुढे टाकून आपल्याला अभिमान वाटण्याचं कारण म्हणजे आपण इथले ओरिजिनल. इथल्या जंगलांमध्ये राहणारे, कष्ट करणारे, मध गोळा करणारे, शिकार करणारे. पारद या शब्दाचा अर्थ शिकार असा आहे संस्कृतमध्ये. पारद म्हणजे शिकार, म्हणजे जे शिकारी होते. शिकारी सगळेच होते. आपण पूर्वीचे अजून मागे गेलो अश्मयुगामध्ये. अश्मयुगामध्ये माणूस काय करत होता, सगळेच माणूस त्यावेळेला काय जाती पाती धर्म देश काहीच अस्तित्वात आलेले नव्हते. अश्मयुगामधला माणूस तो शिकार करत होता. कशाने शिकार करत होता, दगडापासून हत्यार बनवत होता, दगडापासून भालाबरची बनवत होता, त्याला मागे लाकूड लावत होता, त्याचाच भाल्यासारखा वापर करून शिकार करत होता. म्हणजे आपल्या सगळ्यांचं ओरिजिन ते आहे. मग दगड गेला, दगडानंतर माणसाला तेव्हा माणूस कच्चच मांस खायचा, कारण तेव्हा अग्नीचा शोध लागलेला नव्हता. कच्चं मांस खायचा.
मग नंतर वणवा पेटला, वनवे पेटल्यानंतर माणसाच्या लक्षात आलं माणूस म्हणजे प्रचंड बुद्धिमान प्राणी पहिल्यापासूनच, म्हणूनच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या लक्षात आलं की अरे झाडं एकमेकांवरती असं टक्करतात आणि त्याच्यातून ठिणगी उडते आणि वणवा पेटतो. मग त्याला वाटलं की मग आपण पण करून पाहू की असं एकमेकांवर दगड घासून ठिकरी उडते का, एकमेकांवरती लाकूड घासून ठिकरी उडते का. आणि माणसाने गारगोटे एकमेकांवरती घासून आगीचा शोध लावला, ठिणगी पेटवली. मग अग्नीचा शोध लागल्यानंतर माणसाने तेच अन्न भाजून खायला सुरुवात केली जे ते पूर्वी कच्चंच खात होता. मग माणूस भटकंती करत असायचा, आज इथं असायचा, उद्या तिथं असायचा, परवा तिथे असायचा, भटकंती करत असायचा, नोमॅडिक होता. त्याच्यानंतर माणसाला धान्याचा शोध लागला की अरे आपण इकडं तिकडं फिरण्याची काही गरज नाही आहे, मोकळी जागा जर बनवली त्याच्यावरती जर धान्य पेरलं तर इथलं इथंच उगवतंय, आपण इथंच राहू शकतो, इथंच झोपडी बांधू शकतो, इथंच शेती करू शकतो. आणि शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध लागल्याच्या नंतर मग तीच जमीन वारंवार माणूस वापरायला लागला. मग ती कमी उपजाऊ झाली, तिच्यातला कस गेला. आणि मग माणसानं जेव्हा लोखंडाचा शोध लागला, ज्याला लोहयुग म्हणतो आपण, किंवा कुठल्याही धातूचा शोध लागला, ताम्रयुग म्हणतो, लोहयुग म्हणतो, त्या काळामध्ये माणसाला धातूचा शोध लागला. त्या धातूमधून माणसाने सर्वप्रथम ज्या गोष्टी बनवल्या त्यात माणसानं नांगर बनवला, फाळ. आणि मग अधिक जमिनीमध्ये खालची माती वर, वरची माती खाली, आणि कस कसा टिकून ठेवता येईल याच्यावरती माणसाने प्रयत्न सुरू केले. सो प्रत्येक माणसाची जर्नी, मी असू दे, तुम्ही असू दे, नाहीतर अमेरिकेत राहणारा माणूस असू दे, नाहीतर लंडनमध्ये राहणारा माणूस असू दे, नाहीतर आफ्रिकेमध्ये राहणारा माणूस असू दे, नाहीतर ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा असू दे, सर्व माणसांचं ओरिजिन हेच की माणूस हा शिकारी होता, माणूस हा जंगलामध्ये राहत होता. आणि मग भारतामधले ओरिजिनल कोण, तर आपण, बरोबर. त्यामुळे मुळात आपण काही वेगळे नाही आणि कमी असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही, बरोबर. आता जसा जसा काळ बदलतो तसं तसं आपल्याला त्याच्या भोवती राहणाऱ्या गोष्टींना बदलावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी आपल्या सर्वांचे आजोबा धोतर घालायचे, आजी नऊवारी साडी घालायची. त्याच्या पण अजून मागं गेलं तर अजून वेगळ्या प्रकारचे पेहराव असतील. त्याच्याही मागं गेलं तर वल्कलं घालत होते. आज शर्ट पॅन्ट साडी घालतात, बरोबर. काही दिवसांनी कदाचित आणखी वेगळा पेहराव असेल. तर जसा आपण आपला पेहराव बदलला त्याच पद्धतीने आपण आपलं राहणीमान बदललं. आता पूर्वी जंगलामध्ये राहू शकत होतो, आता जंगलंसुद्धा कमी कमी झाली. आता आपलं राहणीमान बदललं, आपण जंगलांच्या बाहेर आलो. तसंच हळूहळू ज्योतिबा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्वी आपल्याकडे शिक्षणाचं फारसं वारं वाहत नव्हतं. मुलांना सुद्धा शिक्षण फार मर्यादित होतं. काही पर्टिक्युलर समाजातलीच मुलं शिकू शकत होती आणि मुली तर शिकूच शकत नव्हत्या. तोपर्यंत तशीच रीत होती, तोपर्यंत तशीच पद्धत होती, तोपर्यंत इतरही अनेक अनिष्ट पद्धती होत्या. मुलीला सती पाठवलं जायचं, बालविवाह केला जायचा, पुनर्विवाहाला परवानगी नव्हती. पण काळ बदलला, जसं जसं शिक्षण आलं, मुलींना पण शिक्षण मिळू लागलं, तसा तसा समाजामध्ये आणखी प्रगती झाली. चुकीच्या चालीरीती मागे पडल्या, सतीसारखी वाईट चाल मागे पडली. आपण बदललो. म्हणजे कॉन्स्टंट कुठली गोष्ट आहे जगात, अशी कोणती गोष्ट आहे की जी कायम आहे? जगात अशी कोणतीच गोष्ट नाही आहे, फक्त काळ आहे आणि फक्त बदल आहे जो कायम आहे. 1000 वर्षापूर्वी पण बदल घडतच होता, 500 वर्षापूर्वी पण बदल घडतच होता, 50 वर्षापूर्वी पण बदल घडतच होता आणि भविष्यात सुद्धा बदल घडतच राहतील. बदल एकमेव कॉन्स्टंट गोष्ट आहे, बाकी काहीही कॉन्स्टंट नाही. पेहराव कॉन्स्टंट नाही, भाषा कॉन्स्टंट नाही, या सगळ्या गोष्टी बदलत राहतात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना बदलाचा स्वीकार करायला हवा, बरोबर. बदलाचा स्वीकार करायला हवा.
आमच्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पारधी अस्मिता जनजागरणाचं आयोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित असलेले सर्व पारधी बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी शेवटचा आभाराचा कार्यक्रम करण्यासाठी उभा आहे. मी आपल्याला सर्वांना एक खात्रीपूर्वक सांगू शकतो की आपण फार नशीबवान आहात, कारण आमच्या SP मॅडमची आपल्यावर तेजस्वी नजर पडलेली आहे. आपला उद्धार होणार हे निश्चित आहे, कारण मॅडमनी आत्तापर्यंत जे उपक्रम हाती घेतले त्या उपक्रमाची पूर्णपणे पूर्तता केली. त्याच्यातलं आत्ता जस्ट एक चालू असलेलं उदाहरण आपल्या जिल्ह्यामधलं ऑपरेशन परिवर्तन करून मॅडम फक्त थांबल्या नाही, तर त्या लोकांना त्यांनी गावठी हातभट्टीचा दारूचा धंदा बंद करून त्यांना वेगळे व्यवसाय करून देण्यासाठी जे मॅडमनी प्रयत्न केले आणि त्याचे सक्सेसफुल उदाहरण मुळेगावच्या महिलांचं आहे. आज आपण सुद्धा या ठिकाणी आलात, आपला सुद्धा उद्धार होण्याचे निश्चित मी सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल पहिल्यांदा आपले आभार व्यक्त करतो. अस्मिता मेळावा घेतलेला आहे आणि मेळाव्यामध्ये 500पेक्षा अधिक पारधी बांधव सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये साधारणतः 200 ते 250 विद्यार्थी आहेत आणि उर्वरित जे आहेत ते त्यांचे पालक आहेत. तर आपण 24 तारखेला रोजगार मेळावा घेणार आहोत. त्या रोजगार मेळाव्यामध्ये आपण पोलिसांची पाल्य परिवर्तन ऑपरेशन परिवर्तनमध्ये जी मुलं आहेत, जी शिकलेली आहेत, ज्यांचे पालक या पूर्वी हातभट्टीचा व्यवसाय करत होते पण आता त्यांनी सोडला आहे आणि मुलांना रोजगार हवा आहे, अशी मुलं आणि पारधी बांधवांपैकी जी शिकलेली मुलं आहेत अशा मुलांसाठी हा रोजगार मेळावा आहे. आणि त्या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने त्यांनी काय काय डॉक्युमेंट सोबत आणावेत, त्यांनी इतर काय काय तयारी करावी याचं ग्रूमिंग करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण घेतला आहे. आणि कार्यक्रमामध्ये इतर पारधी बांधव त्यांचे पालकसुद्धा आलेले असल्यामुळे आपण इतर सामाजिक विषयांच्या अनुषंगाने, त्यांच्या अडचणींच्या अनुषंगाने त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि अत्यंत सकारात्मक आजचा आपला हा अस्मिता मेळावा झालेला आहे. तो स्पेसिफिकली पारधी बांधवांसाठी होता. 24 तारखेचा जो आहे तो रोजगार मेळावा आहे. त्यामध्ये अशा पद्धतीचं लेक्चर्स वगैरे असणार नाही, त्यात डायरेक्ट इंटरव्ह्यूजच असतील, ज्यामध्ये यातील विद्यार्थी आज जे उपस्थित आहेत ते विद्यार्थी, ऑपरेशन परिवर्तनमधले विद्यार्थी आणि फर्स्ट हाफमध्ये आमचे पोलिसांचे पाल्य. आपण संख्या मोठी असल्यामुळे त्याला 2 भागांमध्ये घेणार आहोत. फर्स्ट भागामध्ये आमचे पोलिसांचे पाल्य राहतील आणि सेकंड हाफमध्ये पारधी बांधव आणि ऑपरेशन परिवर्तन. खरा युवकांसाठीच होता, म्हणजे 24 तारखेला ते येणार, तर यांच्यातले बरेच लोक पहिल्यांदा इंटरव्ह्यू देणार आहेत, ज्यांचं आत्ता शिक्षण संपलेलं आहे किंवा पूर्वीचा इंटरव्ह्यूचा अनुभव नाही आहे. तर अशा वेळेला असं होतं की शक्यतो ते सर्व डॉक्युमेंट त्यांनी आणले पाहिजे. त्यांचं ते मिस आऊट झालं तर मग तिथे येऊनही उपयोग होणार नाही. त्यामुळे त्यांनी काय बेसिक तयारी करावी, ह्या बेसिक तयारीच्या प्रिपरेशनसाठी आपण आजचा हा मेळावा घेतला आहे. पण त्याच्या अनुषंगाने इतरही लोक त्यामध्ये सम्मिलित झाले, त्यामुळे इतर विषयांवरती पण आपण चर्चा केली आहे.